तर मित्रांनो आजच्या मल्याण पाटवाडी आयोजित बैलगाडी शर्यतीमध्ये फायनलमध्ये तिसरा नंबर आलेला आहे स्वप्नेश थले पुतुबाईचा पाडा. तर प्रथमतः काका अभिनंदन तुमचं खूप खूप. थँक्यू. काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आणि मला वाटतं थोड्या गॅप नंतर आपण पुन्हा फायनलमध्ये गुलाल पात्र झालेला आहे. काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल? आजच्या फायनलला 9 गाड्या होत्या. प्रत्येक गटात सेमी क्वार्टर फायनलला 7-7 गाड्या होत्या. पुन्हा अशा अपेक्षा पण नाही केली. आज काहीतरी पण गॅरंटी होती की बैल एक कमी आला तरी एक गाडी आणणार. एक नंबरला आलेली गाडी नंतर मग थोड्या अंतरात मग गेली 3 नंबर आले. पण फायनलचा गुलाल मिळणं महत्वाचं होतं. फायनलचा गुलाल मिळाला. तर काय सांगाल बैलांबद्दल? ह्या वर्षी चांगले गुलालामध्ये आपल्याला ठेवलेले आहेत दोन्ही बैलांनी. म्हणजे मला वाटतं प्री क्वार्टर का क्वार्टर फायनल पासून आपण सुरुवात केली ना शर्यतीची. यंदाच्या वर्षापासून सेमीपासून सुरुवात केली आणि सेमीपासून असे गुलाल दिले बैला की म्हणजे आमचं मन शांत झालं. म्हणजे कुठं ते 2-3 वर्ष पाठी गेलेलो ते या 2 बैलांनी आमचं भरून काढलं. ते पाठी केलं त्याच्यावर आठवलं मला. एकदा तू बोललेलास बोलता बोलता की एका वर्षात काहीतरी 6 ते 7 बैल तू चेंज केले होतेस. 2 वर्षात 13 बैल चेंज. बरोबर, 2 वर्षामध्ये 13 बैल चेंज केलेस. आणि कोणता बैल आल्यानंतर गोलाची सुरुवात झालेली? ते एक हा बैल निवास भगत पैकी बैल एक हिंदलेकरांकडे होता, त्यांच्याकडून घेतलेला बैल. आणि नंतर यादेगाला ते एक मानगावला दिला एक आमचे बैल एक छोटा होता बाबू. तो एक बैल आम्हाला एक लकी होता, पण तो आम्ही विकला. तो थोडा कमी येत होता. नंतर मग दीपक पुलेकर कडून आपले भेरसातले त्यांच्याकडून तो घेतला संग्राम. मग तो आल्यावर आमची अपेक्षा जास्त वाढली आणि टायमिंगला धावायला लागली आणि ते माझ्या बंदरात गाडी पहिली शर्यत होती ते सेमीला टाकली. सेमी सुट्टा निकाल घेतला पहिले. बरोबर. मला कधी वाटलेलं की ही जोडी लागल्यानंतर की आपण फायनल पर्यंत पोहोचू या जोडीवर? हो, 100% अपेक्षा होती बैलांची. कारण बैलांकडून अपेक्षा एवढी होती की हा तर धावतोयच, तो तर धावणारच आहे. मग कुठेतरी अपेक्षा होती की फायनलमध्ये गुलाल राहावं आणि कारले बंदरात टॉप फायनलला गाडी आपली सर्वात लास्ट सुटून गाडीने एक केला. बरोबर. आणि तेव्हा सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या. आणि बघायला गेलं आजच्या शर्यतीमध्ये सुद्धा सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या. कारल्यामध्ये सर्व पप्पूदादा गुंजाल, बारे पोलीस हे सर्व म्हणजे टॉपचे होते. त्यांच्यात बैला एक केला. बरोबर. आणि काय सांगशील आता जर फायनल खेळायची असेल आणि फायनल मध्ये टिकून राहायचं असेल तर काय कशा पद्धतीची तयारी केली पाहिजे? प्रथमतः संयम पाहिजे माणसाला. आमची गाडी याच बंदरात मागे सेमीफायनलला गाडी होती. याच बंदरात रेषेवरून सुटली आणि या बैलांनी बाहेर गाडी घेतली. म्हणजे पूर्ण गाडी फेलच गाडी गेली, हाकलीच नाही. त्यानंतर इथे एक बंदर झालं, त्यामुळे आम्ही तिकडे कारल्यात टाकली गाडी. कारल्यात एक नंबर झाली. यानंतर आज न्हावे इथे बंदर शर्यत आहे, तर तिकडे न्यायची की इकडे न्यायची. तर माझ्या काकाने फोन केला की इथे गाडी फायनलला घेतात म्हणजे. तर बोलतो हो घेतो. मग गाडी इथे फायनल टाकली आणि आज गुलाल दिला बैला. म्हणजे भीती होती की परत पुन्हा तो तसंच होईल पूल म्हणून. मध्ये तिथे अशी थोडीशी पोर वगैरे लावलेली की हुसकावाला बैलाला, हा. पण बैलाने बघितलं पण ना आज. बरोबर. एखाद दिवस असतो ते सुद्धा मुक जनावर आहे, त्याच्या सुद्धा काय फिलिंग आहे. समजलंच ना त्यावेळी. बरोबर. पण आज बैलाने करून दाखवलं की मी पाक्या नाही टोके आहे. तर काय सांगशील आता? तुझी पण एक इच्छा होती फायनल मध्ये 7-8च्या आपण ट्राय केलेली मला वाटतंय. ट्राय केलेली, पण कुठेतरी 2-3 सेकंड साठी कमी झाली. त्यामुळे गाडी टायमिंग आधी दिलेल्या, पण ती तेव्हा गाडी हाकलली नाही. नंतर मग टायमिंगला नेली नाही. मग गाडी 32व्या गटात लागली. आपली फायनलची गाडी 32व्या गटात लागली ना, गाडीने एक केला. तिथे पण बरोबर. दाखवलं गाडी बाबा गाडी धावते. आणि फायनलची गाडी खाली आगलाची म्हणजे ते आपल्या प्रेस्टिजचा प्रश्न आहे. म्हणजे त्या गटात आली नसती तर काय विषय काय होतो की असं फायनलचा आमच्या मनात काहीच नाही. आपल्या मनात नसतो, पण पब्लिक काय बोलते की फायनलची गाडी खालच्या गटात हाकली तरी सुद्धा आली नाही. आम्ही पब्लिकचा विचारच नाही करत. आमचे एक एवढी माणसं आहेत, त्या माणसाने आम्ही डिसिजन घेतो. गाडी आज तिथे हाकलायची आहे, तिथे गाडी क्वार्टरला लागते, हाकलायची काय आपल्याला गुलालाची घेणं नाही. गाडी हाकलायची बरोबर, आनंदासाठी गाडी क्वार्टरला हौशीसाठी. बरोबर. आणि ड्रायव्हर आम्हाला जाम लागते दोन्ही. कारण त्याही या गाडीवर जेवढे वाले बसले तेवढे वाला गुलालच दिला आम्हाला. कोण होते ड्रायव्हर? केदार मानकर आणि सर्वेश जोशी. अच्छा, सर्वेश चिंचोडीतला आणि केदार मामा. ते लक्की दोन्ही. कारण जेवढे वाला गाडीवर बसले सर्वेश जेवढे वाला गाडीवर बसला तेवढे वाला आम्हाला गुलालच दिला. मला वाटतं आणि केदार मामाने सर्वेशचा पण. थोडासा हात फ्रॅक्चर झालेला म्हणून तो 1-2 महिने त्याला गाडीवर बसला नाही. बरोबर. आणि आता परत त्याला काल मी फोन केला, आज तुला गाडीवर बसायचं आहे. तर तो बोलला बसीन मी, की केदार मामा असला तर मीच बसीन गाडीवर. आणि त्याने आम्हाला आज गुलाल आणून दिला परत. आणि 2 बंदर आम्ही पण फ्लॉप गेलतो. बरोबर. आणि नाव काय? संग्राम आणि संग्राम आणि पाहिजे. बाईजा. वेल्डिंग भाज्या तर का
त्याला खडासन नाही होत म्हणून तो दबून कमी गेला आला. तरी ते त्याला लासवलाय म्हणून त्याला वेल्डिंग पाहिजे. आणि याचं नाव संग्राम, पण ते इंजिन सारखाच गरम आहे तो, म्हणून त्याचं इंजिन संग्राम. आणि आमचा दुसरा एक ड्रायव्हर त्याचं सांगायचं राहून गेलं, एक भाईमालचा सुमित पाटील म्हणून एक आहे. तो ज्यावेळी गाडी याच बंदरात बसला त्यावेळी गाडी फेल गेली आणि त्याच्या लागलं. बरोबर. आणि CEO गांधी होता ना. नाही, दुसरा एक आहे. अनिकेत पाटील आणि तो हा, तर गाडी फेल गेली, त्याला लागलं. तरी पण नंतर त्याला आपली गाडी फायनलला घेतली कारल्यात. त्याला फोन केला की सुमित गाडीवर बसेल का. तो काहीच बोलला नाही, अनफिट होता, पाय दुखत होता, की बसतो स्वप्नसाठी गाडीवर बसतो आणि गाडी फायनल. एका शब्दावर तुझ्या. हा, लागला तो इंजर्ड होता, तो पाय दुखत होता तरी गाडीवर बसला आणि फायनल मारली त्यावेळी. अच्छा, मग आता मला वाटतं या वर्षाच्या शर्यती जवळजवळ संपत आल्या आहेत. 4-5 शर्यती बाकी असतील, तर पुढे काय तयारी आहे? म्हणजे गाडी हाकलणार की आता स्टॉप करायची? काय काय होते ते. ते आता माझे मोठे काका आणि हे दोघं जण ठरवतात गाडी पास करायची की ठरवायची, त्या दोघांवर आहे. अच्छा, भावाला भावाची साथ आहे, बाकी फुल काय पण असेल. तर सुंदर असा निकाल लागलेला आहे आणि अभिनंदन पुन्हा एकदा फायनल मध्ये धन्यवाद. गुलाल मिळाला. आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. येणाऱ्या ज्या शर्यती हाकलल्यात त्यामध्ये सुद्धा असाच गुलाल मिळावा अशी एकवेळ चरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. हे आमचे बुद्धवाजी पाड्यातले बुवा, म्हणजे एक भजन त्यांचा बरोबर. आम्हाला पाठिंबा असतो. फुल पाठिंबा. तर काय सांगाल आपले? मला वाटते पुतुबाईचा पाडा म्हणजे फायनलचाच इतिहास आहे, कारण जे सकाराम थलेंनी नाव केलं तेच आता तुम्ही पुढे नेताय फायनल मध्ये. तर काय सांगाल आपल्या या गाडीबद्दल? थर्ड कंपनीचा तसा वारसाच काय, गाडी फायनलच त्यांची कायम नेहमी असते आणि कुठलाही बैल घेतला तर ते फायनल मध्ये धावत होतं. तर शुभेच्छा पुन्हा एकदा तुम्हाला. Thank you.